हा आहे माझा नवीन आविष्कार, एक अशी टॅबलेट जी खाल्ल्यानंतर जे काम सर्वात आधी कराल ते पुढचे 6 तास करत राहाल. बोला कोण ट्राय करू शकेल? मला वाटलंच तुम्हीच पुढे येणार. काका, ही गोळी खाताच सगळ्यात आधी तू पैसे मोजले पाहिजेस, म्हणजे पुढच्या 6 तासांपर्यंत तू पैसे मोजत राहशील. हा. अरे काका, तू गोळी खातात सर्वात आधी चोर पकडला पाहिजेस, म्हणजे पुढच्या 6 तासांपर्यंत तू चोरच पकडत राहशील. काय रे पुतण्या, काय करू? अरे काका रिलॅक्स, तुमच्या मनाला जे चांगलं वाटेल तुम्ही तेच करा. अरे हे काय केलंस? गोळी खाताच सर्वात आधी तुला उचकी आली. आता पुढचे 6 तास तू उचकीच देत राहणार. अरे पण मी तुला एक गोष्ट सांगायची तरी विसरलोच. आता तू ज्या कोणाला हात लावशील ना तो सुद्धा उचकी द्यायला लागेल. अरे काका, हे काय केलंस? मला लागली कोणाची उचकी. फुकटात द्यायला आणखीन कोणती गोष्ट मिळाली नाही का रे तुला? अरे तुझ्या उचकीने माझा मेकअप खराब केलाय. मला मंत्रीजींना घ्यायला स्टेशनला जायचं होतं. आज ते टाउन हॉल मध्ये लोकांसमोर भाषण देणार आहेत, पण मी अवतारात त्यांच्या समोर कशी जाऊ शकते? अरे घाबरू नका बंदुकनीजी, मी मंत्रीजींना रिसीव्ह करून टाउन हॉल पर्यंत नक्कीच पोहोचवीन. ही इन्स्पेक्टर बंदुकीनी अजून आम्हाला रिसीव्ह करायला कशी नाही आली? आम्ही कधीपर्यंत असे उन्हात उभे राहणार? अच्छा चंगू, तू माझं भाषण तर नीट तयार केलंयस ना, लोणी मारून? अरे असं भाषण तयार केलं आहे की फंटूस नगराची भोळी भाली जनता तुमच्या चांगल्या चुंगल्या बोलण्यात येऊन तुम्हाला वोट देईल. खूपच छान, खूपच छान. भाषण देण्यामध्ये तर मी खूपच पटाईत आहे. जे मी बोलतो ते मी डेफिनेटली करतच नाही, लोणी मारून. तर अशी बाब आहे मंत्री ढोलमाल, फंटूश नगरच्या भोळ्या भाळ्या जनतेला तू असं नाही फसवू शकणार. मी तुझ्या भाषणाला अजून मजेदार बनवेन आणि यावेळेस तू जे काही बोलशील ना ते तुला डेफिनेटली करावं लागणार. हॅलो काका, तुम्ही लवकर टाउन हॉल मध्ये या. फंटूश नगर मध्ये तुमचं स्वागत आहे मंत्रीजी. मला इन्स्पेक्टर बंदुकनीजींनी पाठवलं आहे तुम्हाला टाउन हॉल पर्यंत घेऊन जायला. तर निघूया. मंत्रीजी, माझे काका तुमचे खूप मोठे फॅन आहेत. त्यांना फक्त तुमच्याशी एकदा हात मिळवायचा आहे. हा हा, का नाही, का नाही. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी फंटूश नगरीमध्ये चार खोलेनच. अरे बापरे, मंत्रीजी काय बोलून राहिले? मी समजवतो. मंत्रीजी म्हणत आहेत की ते फंटूश नगर मध्ये 4 आणि 4 म्हणजे 8 नवीन स्कूल उघडणार आहेत. टाळ्या टाळ्या. हा मुलगा काय बोलतोय? मी फंटूश नगरीच्या विकासासाठी 5 देणार. मंत्रीजींना असं म्हणायचंय की ते फंटूश नगरच्या विकासासाठी 5 गुणिले 5 म्हणजे 25 लाख रुपये देणार आहे.
मी माझ्या प्रिय अरे मंत्रीजी खूप बोललात. एखादं 2 होण्याआधी चला आपण निघूया इथून. बघा बघा आपले मंत्रीजी किती मोठ्या मनाचे आहेत. जर एवढं सगळं म्हणून तुम्ही पाठ दाखवली ना मंत्रीजी, तर विचार करा जनता तुमचा काय विचार करेल. आता तुम्ही फक्त तुमचा शब्द पाळा, त्यातच तुमचं भलं आहे. मंत्रीजी आपल्याला पैशांचा चेक देण्यासाठी तयार झाले. टाळ्या. चंगू आणि मंगू, त्या काका आणि पुतण्याला पकडून आणा इथे. जेव्हापासून मी त्या काकाशी हात मिळवला तेव्हापासून या उचक्या सुरू झाल्या आणि थांबायचं नावच नाही घेत. आणि त्या पुतण्याने माझे सगळे पैसे फंटूश नगरात वाटून टाकले. जा, त्यांना पकडून आणा. काय रे आता काय होणार पुतण्या? वेलकम काका पुतण्या. जसा आम्ही प्लॅन बनवला अगदी तसंच झालं. पकडा त्यांना आणि मारा. अरे पुतण्या वाचवा. पुतण्या असताना काकांना काही होऊ शकतं का? जर तुमच्यापैकी कोणीही माझ्या काकांना हात लावला ना, तर तुम्हाला तुमच्या मंत्री सारख्या उचक्या यायला सुरू होतील. आणि तुमच्या मंत्रीजींची हालत तर तुम्ही बघितलीच आहे, हो की नाही? मग आता या आता. आम्हाला अशी कधी न थांबणारी उचकी नको. हॅलो बंदुकनीजी, तुम्ही लवकर जुन्या फॅक्टरी मध्ये या. इकडे तुमची खूप गरज आहे. अहो मंत्रीजी, मी इथे आहे. पकडून दाखवा मला. काका सांभाळून. या इथे लपा. अरे पुतण्या, मी तर तुला पण हात लावला. अहो काका, 6 तास संपले वाटतं. खोजी अंकलच्या गोळीचा परिणाम संपला आहे. अरे बापरे, मग आता काय करायचं? जेव्हा यांना कळलं का माझ्या उचक्या थांबल्या, तेव्हा तर हे आपली चटणीच बनवतील ना. घाबरायची गरज नाही आहे काका. त्यांना माहिती नाहीये की तुमच्या उचक्या संपल्या, म्हणून तुम्ही उचक्या असण्याचं नाटक सुरू ठेवा. मी ऐकलंय. मी आता मंत्रीजींना सगळं सांगणार. पण कसं सांगाल? असं सांगणार. ह्याच्या उचक्या तर अजून वाढल्या. याच्यापासून लांब राहा. अरे पुतण्या, यांची उचकी तर अजून पण नाही थांबली. काका, त्यांच्या उचक्या तुमच्या नंतर सुरू झाल्या म्हणजे तुमच्या नंतरच संपणार ना. या उचक्यांनी तर लय त्रास देऊन ठेवलाय मला. आता मी कोणाला सोडणार नाही. बस, खूप झालं. पुतण्या, तू मला खूप त्रास दिला. आता जर तुझ्या काकाचा जीव वाचवायचा असेल तर बाहेर ये.
काय रे पुतण्या? आता तू पळून कुठं जाणार? अरे माझं सोडा मंत्रीजी, आधी स्वतःवर येणाऱ्या संकट पासनं तर वाचा. पुतण्या, मी तुला नाही सोडणार. जे मी बोलतो ते मी डेफिनेटली नाही करत. वाईट कामाचं वाईट फळ, हो की नाही काका? खरं पुतण्या.